एथिक्सचा अभ्यास करताना आपल्या उपनिषदांमध्ये एक अत्यंत महत्वाचं उपनिषद आहे, ज्याचं नाव आहे चांडयोग उपनिषद. या चांडयोग उपनिषदामध्ये एक महत्वाची संकल्पना आहे, जी आहे ब्राह्मण आत्मन. म्हणजे प्रत्येक व्यक्ती समान आहे, कुणीही वेगळा नाहीये आणि प्रत्येक व्यक्ती हा त्या परमात्म्यासोबत एकच झालेला आहे, तो परमात्म्याचाच भाग आहे, हे समजून सांगण्यासाठी एक अत्यंत महत्वाची स्टोरी या ठिकाणी वापरली जाते. श्वेतकेतूची ही स्टोरी आहे. श्वेतकेतूचे वडील त्याला रात्री सांगतात, की "हा पाण्याचा ग्लास घे आणि या पाण्याच्या ग्लासामध्ये तू मिठाचा एक खडा टाक आणि या मिठाच्या खड्याला पाण्याच्या ग्लासामध्ये रात्रभर ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर श्वेतकेतूचे वडील त्याला सांगतात, की "तू या पाण्याच्या ग्लासामधला जो वरचा पाणी आहे ते बाजूला काढ, मधलं पाणी आहे ते बाजूला काढ आणि सगळ्यात शेवटचं बुडाचं पाणी त्याला तू बाजूला काढ. आणि मग तू काय कर, वरचं पाणी पिऊन पहा, मधलं पाणी पिऊन पहा आणि सगळ्यात खालचं पाणी पिऊन पहा. तुला हे रिअलाईज होईल, की त्या ग्लासामधील तीनही टप्प्यांमधील जे पाणी आहे, पाणी खारट आहे. म्हणजे पहा, पाण्यामध्ये मीठ या पद्धतीने विरघळलेलं आहे, की तुम्ही त्याला बाजूला काढू शकत नाही. त्याच पद्धतीने आपण परमात्म्यासोबत, सृष्टीसोबत एवढे एकरूप झालेलो आहोत, की आपण परमात्म्यापासून बिलकुल वेगळे नाहीयेत. मग या पृथ्वीच्या चराचरातील प्रत्येक जण जर परमात्म्यासोबत जर एकरूप झालेला असेल, तर मग त्या ठिकाणी वेगळेपण कसं? त्या ठिकाणी भेदभाव कसं? त्या ठिकाणी कुणीतरी जातीवरनं, रंगावरनं, त्याच्या वंशावरनं वेगळा कसा असू शकतो? ही संकल्पना उपनिषदांमध्ये सांगितलेली आहे चांडयोग उपनिषदामध्ये. थँक यू.